आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आपल्या हिंदू धर्मात अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामागे खूप मोठं आध्यात्मिक रहस्य लपलेलं आहे। त्यापैकीच एक प्रश्न अनेक लोकांच्या मनात येतो की देवघरात गाय का ठेवली जाते? गाय इतकी पवित्र का मानली जाते? अनेक संत गायीला देवाचे स्थान का म्हणतात? तर मित्रांनो, मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवघरात गायीचा फोटो किंवा मूर्ती का ठेवायची असते, गायीची पूजा का केली जाते आणि यामागे असलेली एक हृदयाला स्पर्श करणारी आपण कथासुद्धा ऐकणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे जो केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढू शकते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांच्या घरात देवघर असते। त्या देवघरात आपण देवदेवतांचे फोटो ठेवतो, दिवा लावतो, अगरबत्तीसुद्धा लावतो आणि रोज प्रार्थना करतो। पण एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का? अनेक घरामध्ये देवघरात गायीचा फोटो किंवा गायीची छोटी मूर्ती ठेवलेली असते। कधी तुम्ही विचार केला आहे का, देवघरात गाय का ठेवतात आणि हिंदू धर्मात गाय इतकी पवित्र का मानली जाते? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागे काय रहस्य आहे आणि आध्यात्मिक कारणसुद्धा काय आहे आणि हृदयाला स्पर्श करणारी एक कथासुद्धा जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ त्यासाठी बघायचा आहे। ज्या घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। हिंदू धर्मात एक गोष्ट वारंवार सांगितलेली आहे, गाय ही 33 कोटी देवतांचे स्थान आहे। धर्मग्रंथानुसार सुद्धा गायीच्या शरीरात अनेक देवतांचे वास्तव्य असते। गायीच्या शिंगामध्ये ब्रह्मा आणि विष्णू आणि कपाळामध्ये महादेव असतो। डोळ्यात सूर्य आणि चंद्र, पाठीवर सर्व देवता असतात। म्हणूनच जेव्हा आपण गायीला नमस्कार करतो तेव्हा प्रत्यक्षात सर्व देवतांना नमस्कार करत असतो। याच कारणामुळे अनेक संत आणि महात्मे म्हणत असतात, ज्या घरात गायीचा सन्मान होतो त्या घरात देव आपोआप येत असतात। देवघरात गायीचाच फोटो का ठेवतात? देवघरात गायीचा फोटो ठेवण्यामागे एक मोठे आध्यात्मिक सुद्धा कारण आहे। गाय ही सात्विक ऊर्जा देणारी प्राणी आहे। गाय जिथे असते तिथे वातावरण शुद्ध होत असतं। पूर्वीच्या काळात लोक सांगायचे, गायीचा श्वास सुद्धा वातावरण शुद्ध करत असतो। म्हणूनच अनेक लोक देवघरात गायीचा फोटो किंवा मूर्ती ठेवतात। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढत असते आणि नकारात्मकता शक्ती ही दूर होत असते। आपण गायीला गोमाता म्हणत असतो, यामागे एक सुंदर अशी भावना आहे। आई जशी आपल्या मुलांना दूध देते तशीच गाय सुद्धा आपल्याला दूध देत असते। पण फक्त दूधच नाही, गायीपासून आपल्याला मिळतात दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण। तर या 5 गोष्टींना पंचगव्य सुद्धा म्हणतात। पंचगव्यांचा वापर पूजा, यज्ञ आणि औषधामध्ये सुद्धा केला जातो। म्हणूनच गाय केवळ एक प्राणी नाही, ती धर्म, आरोग्य आणि समृद्धीची सुद्धा माता आहे। आता मी तुम्हाला एक छोटी पण खूप भावनिक अशी कथा सांगणार आहे। ही कथा सांगते की गाय किती पवित्र आहे। एकदा एक गरीब माणूस होता। त्याच्या आयुष्यात खूप संकटे होती। घरात पैसा नव्हता, काम मिळत नव्हतं आणि त्याला वाटत होतं की देव त्याच्याकडे लक्षच देत नाही। एक दिवस तो माणूस अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थांच्या चरणी बसला। त्यांनी स्वामींना विचारलं, स्वामी, माझ्या आयुष्यात इतकी दुःख का आहेत? मी काय करू? स्वामी समर्थ थोडेसे हसले आणि म्हणाले, गायीला रोज 2 घास खाऊ घाल। तो माणूस विचारात पडला। त्याच्या घरात स्वतःसाठीच अन्न नव्हतं, पण तरीही त्यांनी स्वामींचं वचन मानलं होतं। दुसऱ्या दिवशी तो रोज एका गायीला 2 पोळ्या खाऊ घालू लागला। काही दिवस असेच निघून गेले आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात
बदल होऊ लागले. त्याला काम मिळालं, घरात पैसा यायला लागला आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या मनाला शांती आली. एक दिवस तो पुन्हा स्वामी समर्थाकडे गेला आणि म्हणाला, स्वामी, हे सगळं कसं झालं? तेव्हा स्वामी शांतपणे म्हणाले, गाईला खाऊ घातलास म्हणजे देवाला खाऊ घातलास असं होतं. तर देवघरात गाईचा फोटो ठेवण्यामागे काही फायदे आहेत. घरात सकारात्मक ऊर्जा वाढत असते. लक्ष्मीचे आगमनसुद्धा होत असते. घरात शांती आणि समाधान वाढते. नकारात्मक शक्ती दूर राहतात. देवपूजा अधिक प्रभावी होते. म्हणूनच अनेक संतसुद्धा सांगत असतात, देवघरात गाईचा फोटो ठेवला किंवा मूर्ती ठेवली तर देव प्रसन्न होत असतात. एक छोटा पण प्रभावी असा उपाय, जर तुम्हाला वाटत असेल की घरात समस्या वाढल्या आहेत, तर हा छोटा उपाय करून नक्की बघा. तुम्हाला नक्कीच तुमची समस्या कमी होण्यास मदत होईल. रोज सकाळी देवपूजा करताना गाईच्या मूर्तीला नमस्कार करायचा किंवा फोटोला आणि मनात एक वाक्य बोलायचं आहे, गोमाता माझ्या घरावर कृपा ठेव. आणि शक्य असेल तर आठवड्यातून एकदा गाईला पोळी किंवा गूळ खाऊ घाला. असं म्हणतात, जे लोक मनापासून गाईची सेवा करत असतात त्यांच्या आयुष्यात देवाची कृपा लवकर दिसते. तर भक्तांनो, गाय ही फक्त एक प्राणी नाही, ती धर्म, संस्कृती आणि ममतेचं प्रतीक आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी नेहमी सांगितलेलंच आहे, गायीचा सन्मान करायचा, देव तुमच्यावर प्रसन्न होतील. गाय ही फक्त एक प्राणी नाही, ती आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि ममतेचा एक पवित्र प्रतीकच आहे. म्हणूनच आपल्या धर्मात गायीला गोमाता म्हणतात. असं म्हणतात, ज्या घरात गायीचा सन्मान होतो त्या घरात देवाची कृपा आणि लक्ष्मीचे आगमन सतत होत राहते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय गोमाता असे नक्की लिहा. आणि अशाच धार्मिक कथा, उपाय आणि स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गोमाता, जय श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.